नमस्कार मित्रांनो, तर आज आहे महाशिवरात्र. तर चला आणूया आपण फराळाचं. आणायचं चालले मी आता दुकानला. इकडं आपली मेंढरं बसल्यात. दुसऱ्या कोंबडीची आपली पिलं निघली ते आपण रताळण बटाटा घेतले. आता इथं आयचं चाललंय शेंगदाणं भाजून घ्यायचं. चांगलं शेंगदाणं भाजले आता खिचडी द्यायसाठी. आयचं चाललंय शेंगदाणं भाजून घ्यायचं. इकडं रताळण बटाटा शिजून घेतले ते व्याजाच सोलाचे ते बटाटे. आयचं चालले मिरची वाटून घ्यायचं आता. मिठण मिरची आईने घेतलं शेंगदाणं बारीक करायला. आता मिरचीमध्ये मिक्स करायला. खिचडीत घालायचं आपल्याला आता हे सगळं मिक्स करून. बटाटे रताळे झाले आपले शिजून. आता घेतले ते उतरून खाली. सोलून घेतो आता मी बटाटे घेतले सोलून मी. आता आपलं ही मिरची शेंगदाणे झालं आपले बारीक करून आईने घेतले वाटून. खायचं इकडे चालले बाकीचं वाटून घ्यायचं. झालं आता आपलं वाटून सगळं. साबुदाणा भिजा घातलं रात्री, भिजून झाला आता. चांगला मस्तपैकी भिजलाय. आईने घेतलं खाली काढून तांदूळ परातीत. खाली चिकटलं होतं आईने साईडने उलत नाही असं हे करून घेतलं. सगळं परातीत आईने काढून घेतलं. साबुत तांदूळ चांगलं मस्त भिजली ते. आईने तूप घेतलं टाकून खिचडीसाठी. मिरचीने शेंगदाणं घेतलं टाकून. सगळं मिक्स करून घेतलं आईने तुपात. मिरचीने शेंगदाणं आईने वरून. आता बटाटा मिक्स करून घेतला आईने आता सगळ्यात त्याच्यामध्ये. शाबू तांदूळ घेतला आईने टाकून. तुप्प कमी झालं तर आईने बरोबर टाकून घेतलं. हलवून घेतलं आईने आता परत. साखर टाकून घेतली आईने वरनं. साखर मिक्स करून घेतली आईने परत. ऊन झाले मेंढराला बी आता काय सोडायचे आता खिची फराळाचं करून. ऊन झाले म्हणून करडं टाकले सावलीला. कुत्रीची पिलं मोन्या सोन्या झोपलाय मस्त बघी. झाले मित्रांनो आपली खिचडी तयार. आता करतो मी फराळाचं. आयचं चाललंय आता मला फराळाचं द्यायचं ताटलीत. मेंढराला उशीर झालाय त्यामुळे आता म्हणून फराळाचं करून सोडावं मेंढर. काय दिलं आईने मला आता. नानाला बी दिलं ताटलीत. मित्रांनो लय दिवसापासून उपास धरतो मी. बारीक असल्यापासून धरतोय. मला जसं कळतंय तसं. महाशिवरात्र, आखाडी एकादश हे दोन उपास माझ्याकडून बारीक असण्यापासून काढतात. आईने मला रताळ वाटून साखर टाकून खायला दिली. खा म्हणले आता खिचडी खायला. फराळाचं करून व्हायचं सावलीला बसलं मित्रांनो. ऊन झालंय रे. कडाला सावली गेली जरा व्हायची तर ती काढण्याच्या कडेला. आता सोडायची ते मेराला ऊन झाले. काय मेंढर आहे तिकडं बसली. त्या मेंढर ऊन झाले. सोडा म्हणलं आता.
तिकडण्याच्या सावलीला सगळी कड आणून टाकली ते इकडं. लय ऊन लागत आहे आता करडाला. उन्हाने करड पाकाळते त्यामुळे सावलीला टाकली ते. खड बी चांगली बसली ते सावलीला. वाघर देऊन कोखरं टाकून घेतली सगळी आतमध्ये. गम्याला बांधले. गम्याला जरा कोबचा पाला टाकला थोडा. पेन टाकतो म्हणून तो टाकलाय म्हणलं कोबचा पाला. खात्यात मोठी मोठी. मेंढराला उशीर झाला आता. मेंढर सोडायची ती. मेंढर वांगारली त्या. पाला खाते ते कोबचा कानाकन. स्वाबळ डाळल्यानंतर मित्रांनो बाबळ गावली पुढं आल्यावर. तर बाबळ डाळली काय शेंगाची बाबळ गावली चांगली. तर डाळली तिला चांगल्या शेंगा होत्या. खाते ते आता शेंगा. चांगल्या शेंगा लागले ते काय. मेंढराला शेंगा लय आवडतात. मेंढर ह्या शेंगा चांगल्या खातात. या शेंगाला ताकद बिले असते मित्रांनो. ताकद बिन दूध बिले असतं. शेळीचं मेंढराची आवडती म्हणलं तर पालाही काय बाबळीचा आहे हो. लय खातात शेंगा. खाते ते आता मेंढर. शेंगाने पाल्याने बागले आता भरले पोट त्यांचं. काय इकडं वरती होती तोडलं बाबळीचं. बाबळीच्या शेंगा आहे ना आयुर्वेदिक लय असतात आपल्याला सुद्धा. आपल्याच्या गुडघ्याला ह्याला जर दुखत असेल ना तर ह्याचा बारीक कवळ्या शेंगा काढून जर वाटून जर पावडर बनवली आणि ती आपण जर घेतली ना पाण्यामध्ये किंवा कशामध्ये तर चांगले असते मित्रांनो. लय ताकद आहे शेंगात. ती मित्रांनो जाई मागाशी मेंढर गेली आता पळत शेंगा होते. शेंगा आहेत अशा. मला म्हणलेलं मागाशी बाबळ ही डाळी. मित्रांनो आपली मेंढर आली पाण्यावर आता. पाणी पिते ते मेंढर. ऊन लागते त्यामुळं लय पाणी पिते ते. पिल्या तर पाण्यातच शिरलाय. पिल्या बी काय आंघोळ करतो काय नको आता. बकरी पाण्यावाले की पिल्याचं काम पहिलं पाण्यात शिरायचं. पहिला पाण्यात बसतो गडी. तलाव आहे चांगला मोठा. बसला आहे पण पिल्या तर वाढू झालं पाण्यात काय बाहेरच आहे ना. मग कवर थांबतोय आतमध्ये काय माहिती पाण्यात आता. पिल्याला आत गेल्या बरं वाटलं जरा. उभाच राहिला जागेवर आत जाऊन. शेळ्या पाणी पिते ते इकडं. अरे पिल्या बाहेर हो. येऊ दे की मेंढराला पाणी हो बाहेर. ह्या अशा हिवराच्या वाळ्याला शेंगा पडलेल्या खात्यात. खायचं तर अवघड झाले. आता इकडे हिवरला शेंगा जरा जोडणार ते आम्ही. चला तुम्हाला दाखवतो आता. दिवस तर मावळायला लागलाय. चला मित्रांनो तर आता दिवस बी लागलाय मावळायला. त्यामुळे आता मेंढरं घेऊन निघाले वाड्याला. कुठं आता तसं मेंढराचं भरलेलं आहे पोट. कुठं सुबाबळीचा पाला तोडला. कुठं बाबळीचा पाला तोडला. कुठं हिवराच्या शेंगा जोडल्या त्यांनी करून भरलेलं तसं मेंढराचं पोट. तर आत निघाले वाड्याला. तर चला आजची व्हिडिओ इथंच होती समाप्त. धन्यवाद.